शक्तीपीठ महामार्गापाठोपाठ आता भक्तीपीठ महामार्ग आणि औद्योगिक महामार्गालाही ब्रेक लागलाय। स्थानिक शेतकऱ्यांचा भूसंपादनाला असलेला विरोध आणि त्यानंतर लोकप्रतिनिधींचाही विरोधाची भूमिका बघता सरकारने एक पाऊल मागे घेतलंय आणि तीनही महामार्गांचं भूसंपादन थांबवलंय। या महामार्गांच्या भूसंपादनाच्या मुद्द्यावरून लोकसभेत महायुतीला फटका बसल्यावर विधानसभेच्या आधीच महायुती सरकारने सावध भूमिका घेतलेली आहे। तर औद्योगिक महामार्ग काय आणि भक्तीपीठ महामार्ग काय आपण जाणून घेऊया। MSRDC कडून पुणे नाशिक महामार्ग बांधण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता। 213 किलोमीटर लांबीच्या महामार्गामुळे पुणे नाशिक अंतर 2 तासात पार करणं अपेक्षित होतं। औद्योगिक महामार्गासाठी भूसंपादन सुरू होतं, मात्र स्थानिक शेतकऱ्यांकडून भूसंपादनाला विरोध करण्यात आला। भूसंपादनाला स्थगिती देण्याची स्थानिक लोकप्रतिनिधींनी अजित पवारांकडे मागणी केली। अजित पवारांकडून यापुढे कोणतेही काम न करण्याचे आदेश मग देण्यात आले। तर भक्तीपीठ महामार्ग नेमका काय आहे? समृद्धी महामार्गावरनं तीर्थक्षेत्र शेगावला जलद जावं यासाठी महामार्गाचा निर्णय झालेला। सिंदखेड राजा शेगाव दरम्यान समृद्धी महामार्गाचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला होता। 109 किलोमीटर लांबीचा भक्तीपीठ महामार्ग प्रस्तावित होता। या 4 पदरी रस्ते प्रकल्पाकरता भूसंपादनाची तयारी सुरू होती, मात्र स्थानिकांच्या विरोधामुळे हा प्रकल्प रखडला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।